दरम्यान आत्ताच एक माहिती पुढे येते ती म्हणजे निवासी डॉक्टरांच्या सामूहिक रजेविरोधात हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे। डॉक्टरांनी सामूहिक रजेवर जाऊन कोर्टाचा अवमान केल्यासंदर्भातली ही याचिका आहे। आपल्या प्रतिनिधी मनश्री पाठक सध्या आपल्या सोबत आहेत। मनश्री, सध्याची नेमकी विविध रुग्णालयांमधली परिस्थिती काय आहे आणि ही जी याचिका दाखल झाली त्याबद्दल काय अधिक माहिती? ज्ञानदा, हायकोर्टामध्ये याचिका दाखल जी झालेली आहे त्यावर तातडीची सुनावणी लावण्यात आलेली आहे। उद्या ही तातडीची सुनावणी होणार आहे। याचिकाकर्त्यांनी ज्याप्रमाणे म्हटलेलं आहे की हायकोर्टाच्या निर्देशानंतर, लेखी आश्वासनानंतर अशा प्रकारे कुणालाही संप पुकारण्याचा किंवा सामूहिक रजेवर जाण्याचा अधिकार नाहीये। मात्र सायन रुग्णालयातली जर इकडची परिस्थिती बघितली तर लक्षात येते की रुग्णांची मोठ्या प्रमाणात गर्दी तर आहे सायन रुग्णालयाबाहेर, आणि हे चित्र थोड्या बहुत फरकाने आपल्याला केईएम आणि नायर रुग्णालयाबाहेर सुद्धा बघायला मिळतंय। रुग्णांची जी चिंता आहे ती म्हणजे नेमकं कधी यांना सायन रुग्णालयाच्या गेटच्या आत घेतलं जाईल आणि त्यांच्यावर ट्रीटमेंट सुरू केली जाईल। दरम्यान मार्डच्या डॉक्टरांशी जे आपण बोललेलो आहोत त्यांनी देखील असं सांगितलेलं आहे की येत्या 1 वाजता महापौरांसोबत त्यांची बैठक ठरलेली आहे आणि कदाचित या बैठकीमध्ये काही तोडगा निघतोय का या विषयावर, यासाठी सुद्धा ते प्रयत्न करणार आहेत। निवासी डॉक्टरांच्या ज्या मागण्या आहेत त्या एवढ्याच आहेत की सुरक्षेची संपूर्ण हमी निवासी डॉक्टरांना देण्यात यावी। त्याशिवाय 2010चा जो कायदा आहे, रेसिडेन्शियल डॉक्टर प्रोटेक्शन ऍक्ट, त्याची परिणामकारकरित्या अंमलबजावणी व्हावी, ही इथल्या डॉक्टरांची मागणी आहे। मात्र सध्याचं जे चित्र दिसतंय की जीवनावश्यक सेवा सुविधांमध्ये रुग्णांना सेवा देणं हे एक महत्त्वाचं काम आहे, मात्र ते अडवून ठेवलं जातंय। किमान 70 ते 80 रुग्ण सध्याच्या घडीला या गेटच्या बाहेर उभे आहेत। अगदी 2 ते 3 तासापासून लांबून आलेले रुग्ण गेटच्या बाहेर उभे आहेत। आपण एका रुग्णाशी बातचीत करणार आहोत। गरोदर आहात तुम्ही, तुमच्यासारख्याच अनेक गरोदर महिला आहेत की ज्या गेले अनेक तास गेटच्या बाहेर ताटकळत आहेत। काय सांगाल, क्या बताओ कि आप कब से आप बाहर खड़ी है? 2 घंटे हो गए कि बाहर खड़ी हूँ मैं। कहाँ से आई है? ट्रॉम्बे से आई है। क्या आपने किसी से बात करने की कोशिश की? नहीं, अंदर गए थे लेकिन डॉक्टर अंदर गए थे, सिक्योरिटी गार्ड ने भगा दिया, बोला कि बंद है। जी, तो अभी डॉक्टर से कोई बातचीत हो पाई है ट्रीटमेंट के लिए? नहीं, अंदर जाने दे रहे नहीं ना, अंदर जाने दे रहे नहीं, सिक्योरिटी गार्ड भगा रहे। यहाँ से गेट से अंदर गए थे लेकिन वहाँ से भगा दिया। नक्कीच डॉक्टरांची किंवा हॉस्पिटल प्रशासनाची किंवा पोलिसांची सुद्धा कोणतीही मदत या रुग्णांना मिळताना दिसत नाहीये। त्याच्यामुळे जे नडलेले रुग्ण आहेत, गरोदर स्त्रिया असतील किंवा अनेक कठीण परिस्थितीत असलेले जे रुग्ण आहेत त्यांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत। निवासी डॉक्टरांना आपण हाही प्रश्न विचारलाय की अतिदक्षता विभागात जे डॉक्टर कार्यरत असतात त्यांचं काय, मात्र त्यांच्याकडनं असं उत्तर मिळतंय की अतिदक्षता विभागात सिनियर डॉक्टर कार्यरत असतात। सिनियर डॉक्टर मात्र आपली ड्युटी करतायत, ते आपली जबाबदारी निभावतायत, त्यामुळे निवासी डॉक्टरांवर ही जबाबदारी येत नाही। मात्र एकंदरीत चित्र बघितलं राज्यभरातलं तर राज्यभरातल्या सगळ्याच निवासी डॉक्टरांनी सामूहिक रजेचा हत्यार उपसलेला आहे। जरी शब्द सामूहिक रजा हा असला तरी सुद्धा या सगळ्या सामूहिक रजेला संपाचं स्वरूप आहे। ज्ञानदा, नक्कीच एकंदरीतच राज्यभरातली वैद्यकीय सेवा ही पूर्णतः विस्कळीत आहे असं चित्र सध्या तरी समोर येत आहे। मनश्री, ताजी माहिती वेळोवेळी जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल।